आंबा बागेला लागलेला वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू। पाटण दिनांक 14 अमृकळवाडी भोसगाव तालुका पाटण येथे डोंगराला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे। तुकाराम सीताराम सावंत वय 64 राहणार अमृकळवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून आग विझवण्यासाठी पल्याडचे पट्टे नावाच्या शिवारात ते गेले असताना त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। तर यामध्ये 100 ते 150 झाडांची आंब्याची बाग देखील जळून खाक झाली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक पठारावरील जवंजाळवाडी तालुका पाटण या गावच्या हद्दीत चिरका नावाच्या शिवारात 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली। उन्हाळ्याच्या तडाख्याने आग भडकून तिने रौद्ररूप धारण केले व वाऱ्याच्या झोक्याने ती आग अमृकळवाडीच्या शिवारात घुसली। याच गावच्या हद्दीतील पठारावर असलेल्या पडेलचा पट्टा नावाच्या शिवारात मयत तुकाराम सावंत यांची आंब्याची बाग होती। त्या बागेच्या जवळ आग लागल्याचे समजताच तुकाराम सावंत यांनी तातडीने बागेकडे धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला। शेजारीच आग विझवण्यासाठी आलेले अशोक पांडुरंग सावंत व त्यांच्या पत्नी सुनंदा अशोक सावंत यांनी हाका मारून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ऐकू आले नाही। आग इतकी भयंकर होती की संपूर्ण शिवार आगीच्या भक्षस्थानी पडला। यामध्ये तुकाराम सावंत यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला। आगीची बातमी समजताच ढेबेवाडी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण दायंगडे यांनी घटनास्थळाला भेट दिली। रात्री उशिरापर्यंत घडल्या घटनेची नोंद करण्याचे काम चालूच होते। आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडेसह सतर्क न्यूज संतोषी जगदाळे। पाहत राहा सतर्क न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचं।